छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवाद्यांकडून 3 नागरिकांची हत्या, एका विद्यार्थ्यासह 2 आत्मसमर्पित माओवाद्यांच्या नातेवाईकांना चढवलं फासावर। काही नागरिकांना मारहाण तर काहींचं अपहरण केल्याचीही माहिती। दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये, आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये। सांगलीच्या ऋतुजा राजकेच्या आत्महत्येवरून आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक। कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध ठेवू नका, सत्तेसाठी भाजप बरोबर जाणाऱ्यांची साथ नको, कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। संधी साधूपणाचं राजकारण करू नका, शरद पवारांचा अजित पवारांना टोला, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार, शरद पवारांच्या टोल्याला अजित पवारांची प्रतिक्रिया। शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांचा भाजपमध्ये प्रवेश, मनपा निवडणुकीमध्ये ठाकरेंना दाखवून देणार बडगुजर यांचं विधान। बडगुजर यांचा पक्षप्रवेश उद्या किंवा परवा होईल असं वाटलं, मात्र महाजनांचा फोन आला की आजच पक्षप्रवेश करायचा आहे। बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत सकाळी केलेल्या विधानावर बावनकुळेंची सारवासारव। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कुंडमळा इथल्या दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी, तर दुर्घटनेत जखमी झालेल्यांचीही रुग्णालयात जाऊन केली विचारपूस। सांगलीमध्ये धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मशाल मोर्चा, सासरच्याकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेनं केली होती आत्महत्या। जळगावच्या रिंगण गावामध्ये 13 वर्षीय मुलाचा गळा चिरून शेतात फेकला, मुलाचा नर बळी दिल्याचा कुटुंबीय आणि ग्रामस्थांना संशय, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। इराणच्या आयतुल्ला खमेनींची सद्दाम हुसेन सारखी अवस्था करणार, इराकच्या सद्दामचं काय झालं होतं ते आठवा, इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांची उघड धमकी। आणि इराणकडून इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच्या इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला, इस्रायलमध्ये मुंबईतील एका कंपनीचे 200 कर्मचारी अडकले।